नमस्कार, मी राम धनगर. आपण पाहत आहात वत्सगुल्म लाईव्ह. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज्यात पुन्हा एकदा टोल आंदोलन सुरू केले असून याचे पडसाद आज काही प्रमाणात वाशिम जिल्ह्यातही पाहावयास मिळाले. दरम्यान मनसेचे वाशिम पूर्व जिल्हाध्यक्ष राजू किरचे यांच्या नेतृत्वामध्ये टोलचा झोल बाहेर काढण्यासाठी कारंजा व सेलू बाजार येथील समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजवरील टोल नाक्यावर आंदोलन करून वाहनांना विना टोल सोडण्यात आले. रिसोड तालुक्यातील मोठेगाव तलावावर एक युवक काही काळ पाण्यात निश्चल अवस्थेत पडून असल्याने तलावात मृतदेह असल्याची चर्चा परिसरामध्ये चांगलीच रंगली होती. मात्र थोड्या वेळाने तो युवक तलावाच्या बाहेर आला. मेहकर तालुक्यातील उकळी सुकळी या गावातील हा युवक रहिवासी असून गोपाल गुंजकर असे त्या तरुणाचे नाव आहे. तलावात निश्चल अवस्थेत पडून राहण्याचे कोणतेही कारण संबंधित युवकाकडून कळाले नाही. मात्र या प्रकाराने तलावात मृतदेह असल्याची चर्चा परिसरामध्ये रंगून भीतीचे वातावरण तयार झाले होते. वाशिम जिल्ह्यात सोयाबीन पिकावर येलो मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनामध्ये मोठी घट झाल्याचे चित्र यंदाच्या हंगामामध्ये दिसून येत आहे. एकरी केवळ 2 ते 3 क्विंटल उत्पादन येत असून या संदर्भात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 40,000पेक्षा जास्त तक्रारी पीक विमा कंपनीकडे केल्या असून सदर तक्रारी ग्राह्य धरून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करावा, अन्यथा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या घरावर मोर्चा काढू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे. नमस्कार. सोयाबीनवर येलो मोझॅक नावाचा आजार सर्वत्र आलेला आहे जिल्ह्यामध्ये. माझी सन्माननीय कलेक्टर मॅडम यांना विनंती की ज्या शेतकऱ्यांनी येलो मोझॅकच्या तक्रारी केल्या होत्या आपल्या जिल्ह्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये ज्या तक्रारी झाल्या आहे 41,000च्या वर शेतकऱ्यांनी तक्रारी येलो मोझॅकच्या केल्या होत्या, परंतु त्या तक्रारी सर्वच्या सर्व या AIC कंपनीने रिजेक्ट मारलेल्या आहेत. उद्याच्या होणाऱ्या आयुक्ताकडे जी मीटिंग आहे, या आयुक्ताच्या मीटिंगमध्ये माझी आयुक्त साहेबांना विनंती आहे, जी विदर्भातल्या सर्व कलेक्टरांची जवळपास तुम्ही मीटिंग लावली आहे, सर्व अधिकारी सुद्धा तिथे राहणार आहेत, तुम्ही डीसीची तक्रार ऍक्सेप्ट करायला कंपनीला लावा. अडचण काय? एकतर मिड सीझन तुम्ही लावायला तयार नाहीये. मिड सीझन व्हायला पाहिजे होता, कारण आता सोयाबीन माझ्या हातात आहे. अरे 4-5 झाडाला 4-5 शेंगा नाही, काही शेंगा भरायला तयार नाहीत, कारण पानं वाळून चाललेले. ही परिस्थिती सोयाबीनची झालेली असताना एकतर मिड सीझन लागायला तयार नाही, दुसरा येलो मोझॅकचा फटका पडलाय, याच्यामध्ये सुद्धा आम्हाला पैसे मिळायला तयार नाही, तक्रारी ऍक्सेप्ट करायला तयार नाही. कंपनी कोणाच्या भरोशावर मस्तीला आलेली, हा प्रश्न आमच्या शेतकऱ्याच्या मनात आहे. आणि निश्चितपणाने ध्यानात ठेवा, उद्या जर कंपनीने येलो मोझॅकच्या तक्रारी ऍक्सेप्ट केल्या नाही किंवा सरसकट मिड सीझन लावून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्यांना पैसे दिले नाही, तर गाठ आमच्याचे. माननीय कृषी मंत्री मुंडे साहेब, आमची तुम्हाला विनंती आहे, जर तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे पडू शकतात, तुमच्या जिल्ह्यामध्ये बराबर मीठ लागू होऊ शकते, मग आमच्या जिल्ह्याने काही पाप केलं का आम्ही वारंवार सांगतो. तुम्ही एकट्या बीडचे कृषी मंत्री नाही येत, आमच्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री येत. जर त्या पीक विमा कंपनीनं पैसे आम्हाला टाकले नाही, जर तक्रारी ऍक्सेप्ट करत नसाल, तर मग मात्र मुंडे साहेबाच्या घरावर आम्ही आल्या बगर राहणार नाही. हा ठाम इशारा समजा, प्रेमाची भाषा समजा. तुम्ही हात जोडून विनंती आहे जिल्ह्यातल्या कृषी अधिकाऱ्याला, माझी हात जोडून विनंती आहे कलेक्टर मॅडमना की मॅडम, किमान आपल्या शेतकऱ्यासाठी बाजू, आम्हाला माहिती आहे की तुम्ही आमची बाजू ठामपणे रेटतच आहात, तरी सुद्धा आमची बाजू ठामपणे मांडा. उद्याच्या तारखेला आमच्या शेतकऱ्याला न्याय द्या, ही विनंती आहे. नाही या कंपनीला सर्क केल्या बगर आम्ही राहणार नाही. हे मात्र शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने होऊ द्या चर्चा या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला 1 ते 8 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात सुरुवात झाली असून गावागावांमध्ये शिवसैनिकांनी कॉर्नर सभा आणि बैठकीतून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा भांडाफोड केला आहे. होऊ द्या चर्चा या अभियानातून आतापर्यंत जिल्ह्यातील 200च्या वर गावात महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण आणि कंत्राटीकरण या ज्वलंत प्रश्नासह शासनाच्या अनेक फसव्या योजनांवर चर्चा घडवून आणली आहे. सर्वसामान्य शेतकरी, कामगार, व्यापारी व सर्वसामान्य वर्गात या सरकारबद्दल प्रचंड नाराजी असून याला वाचा फोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात असून या उपक्रमाला वाशिम जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर सुधीर कंवर यांनी दिली आहे. गणेश उत्सवानंतर आता नवरात्र उत्सवाचे वेध लागले असून कारंजा शहरामध्ये गरबा नृत्याचा सराव करण्यासाठी युवती व महिलांकडून विशेष प्रशिक्षण वर्ग लावले जात आहेत.
कारंजा येथील GN डान्स स्टुडिओमध्ये 15 दिवसाचा गरबा आणि दांडिया प्रशिक्षण वर्ग सुरू झाला असून या प्रशिक्षण वर्गाला कारंजावासियांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. गरबा व दांडिया शिकवण्यासाठी गुजरात व मुंबईहून आलेले विशेष प्रशिक्षक या प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षण देणार आहेत. त्यामुळे GN डान्स स्टुडिओच्या गरबा प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक गगन सर व नम्रता राठोड यांनी केले आहे. काढणी केलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागून जवळपास 1.5 लाखाचे नुकसान झाल्याची घटना मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथील मंगल धंदूर राठोड यांच्या सोमेश्वर शेतशिवारात घडली असून या घटनेत 3.5 एकर क्षेत्रातील सोयाबीन जळून नष्ट झाले आहे. दरम्यान इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट लागून सदर गंजीला आग लागली असा आरोप करीत संबंधित शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे केली आहे. वाशिम बसस्थानकावर उभ्या असलेल्या ST बसचे स्टिअरिंग एका महिलेने ताब्यात घेतल्याने बसस्थानकावर एकच खळबळ उडाली होती. वाशिम बसस्थानकावर रिसोड जाणारी बस क्रमांक MS06 ES 8047 ही बस उभी करून चालक नोंद करण्यासाठी नियंत्रण कक्षात गेल्यानंतर एक महिला बसच्या केबिनमध्ये घुसली आणि तिने स्टिअरिंगचा चक्क ताबा घेतला. त्याच बसमध्ये प्रवासी बसत असल्याने काही वेळ हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही. मात्र बसस्थानकावरील एका वाहकाच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. STचे सुरक्षारक्षक चालक आणि वाहकाने या महिलेला स्टिअरिंगवरून खाली उतरण्याची विनंती केली. मात्र ती महिला ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. अखेर त्या महिलेच्या मुलाने आणि सुरक्षारक्षकांनी त्या महिलेला बसच्या खाली उतरवले. दरम्यान या घटनेमुळे ST बस गाड्यांमधील चालकांच्या कॅबिनच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून ST महामंडळाने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. मालेगाव तालुक्यातील बोरगाव जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक दिलीप धोंडू सोनुने यांना पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यामध्ये घडली असून या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पेशाने शिक्षक असलेले मृतक दिलीप सोनुने हे मालेगाववरून त्यांच्या बोरगाव जिल्हा परिषद शाळेत जात असताना कोली गावाच्या शिवारात दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञात इसमांनी दिलीप सोनुने यांना अडवून त्यांच्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करत पेट्रोल टाकून जिवंत जाळले. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झालेत. दिलीप सोनुने यांना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मावळली होती. या घटनेचा अधिक तपास जळगाव पोलीस करीत आहेत. सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आईवडील नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी आणि आजोबावर असते. शाळा सोडून घरातला जास्त वेळ ते आपल्या आजी आणि आजोबासोबत घालवतात. आजी आजोबा आणि नात किंवा नातू हे नाते प्रेमळ आणि तितकेच विलक्षण असते. त्या अनुषंगाने वाशिम येथील लाखाळा स्थित युरोकिड्स या इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक शाळेमध्ये आजी आजोबा दिन व दान उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला युरोकिड्सच्या संचालिका कविता हेडा, प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम राठी, रोहित हेडा आणि युरोकिड्सचे केंद्रप्रमुख अर्चित डीन यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आजी आजोबांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याप्रसंगी आजी आजोबांचा शाळेच्या वतीने यथोचित सत्कारही करण्यात आला. आजी आजोबा नातवंडाचे पहिले मित्रच असतात. त्यामुळे आजी आजोबांसोबत विविध खेळ आणि गप्पागोष्टी आदी उपक्रमाचे आयोजन शाळेच्या प्रांगणामध्ये करण्यात आले होते. यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये कृतज्ञतेचा संस्कार बालवयातच वृद्धिंगत व्हावा यासाठी आजी आजोबांसमवेत लाखाळा स्थित गोरक्षणामध्ये विविध वस्तूंचे दानही या माध्यमातून करण्यात आले. वाशिम पुसद राज्य महामार्गावर अनसिंग चौफुली येथे धनगर आरक्षणाच्या प्रश्नासाठी धनगर समाजाच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शासनाने 50 दिवसात धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असल्याचे जरी सांगितले असले तरी जोपर्यंत आमच्या हातात आरक्षणाचे दाखले येत नाहीत तोपर्यंत जिल्ह्यासह राज्यभर आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा धनगर समाजाचे नेते बाळू मुरकुटे यांनी दिला. जवळपास तासभर चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. पाहत रहा वत्स गुलमलाईव्ह. आपली संस्कृती आपला वसा.